तर सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करतोय। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आता सुरू होते। आपण थेट तिकडे जातोय। सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद सुरू होते। महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे आणि आता राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने कशा पद्धतीची घोषणा केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। निवडणुकीचे किती टप्पे असू शकतात हे सुद्धा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आता थोड्याच वेळात जाहीर केलं जाणार आहे। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर आता महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने केली जाईल। राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद आता पुढच्या काही मिनिटांमध्येच सुरू होते आहे। सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद सुरू होते आहे। महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। तर महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। राजकीय पक्षांनी देखील निवडणुकांसाठी तयारी केलेली आहे। तर आता राज्य निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टता देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या संदर्भात मोठी घोषणा आज होण्याची शक्यता आहे। तर महापालिका निवडणुका ज्या जाहीर केल्या जातील त्या आपण पाहूयात। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासोबतच वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर। तर आता राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होते। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे जोडल्या जात आहेत अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, निश्चितच शुभम, आपण पाहतोय की आता काही वेळातच निवडणूक आयोगाची पत्रकार सुरू होत आहे। दिनेश वाघमारे जे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत आणि त्यांच्यासोबत सचिव देखील आहेत राज्य निवडणूक आयोगाचे सुरेश काकानी, हे दोघंही या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत। मात्र एकंदरीतच आपण पाहतोय की महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकी संदर्भामध्ये मोठी आणि महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर काल नागपूर अधिवेशन हे आटपलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की ही पत्रकार परिषद पार पडते। सांगितलं जात आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या एकाच टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे, कारण राज्य निवडणूक आयोग ही कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतं अशी एकूणच चिन्ह जी आहेत ती पाहायला मिळतात। तर आपण पाहिलं तर राज्यातील सर्वच 29 महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता सध्या जरी वर्तवली असली तरी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडू शकते। तर आपण पाहिलं तर अनेक नगर परिषद ज्या आहेत तिथे 50% अधिकचं आरक्षण जे आहे ते ओलांडून गेलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी ह्या आरक्षणासंदर्भाची जी मर्यादा जी आहे 50%ची ही आत आणल्यानंतरच निवडणुका घोषित केल्या जातील असं राजकीय वर्तुळामध्ये एकूणच चित्र होतं। पण मात्र सध्या आपण पाहिलं तर यावेळी निवडणुका पुढे ढकलल्या जातील का अशी देखील शक्यता होती। पण मात्र आज ही पत्रकार परिषद होत आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणुका ज्या आहेत 29 नगरपालिकांसाठी या जाहीर होतील। मात्र काय नेमकी तारीख आता जाहीर केली जाते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। तुर्तास आपण पाहतोय की आरक्षणाचा मुद्दा देखील आहे, पण हा मुद्दा बाजूला ठेवून संबंधित महापालिकेत जर आपण पाहिलं तर निवडणुका प्रक्रिया पार पडल्या जातील असं देखील पाहायला मिळतंय। एकूणच यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक आणि यासारख्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत याचा समावेश आहे आणि यामुळे आता निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। शुभम, मीनाक्षी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील जेवढ्या महानगरपालिका आहे त्या सगळ्या महानगरपालिकांची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये होईल का, की टप्प्यांच्या संदर्भात काही महत्त्वाची घोषणा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाईल? निश्चितच खरं तर आपण पाहिलं तर शुभम 29 नगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि तसंच यासाठी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत
महापालिकांसाठी मतदान ही प्रक्रिया जी आहे ती पार पडू शकते. आणि यामध्ये जर सध्या आपण पाहिलं तर आरक्षणाचा जर मुद्दा घेतला तर मात्र काही जिल्ह्यांमध्ये जे आहे जिल्हा परिषदमध्ये 50% मर्यादा जी आहे हो. ती ओलांडून गेलेली आहे आणि त्यामुळेच ज्या महानगरपालिकांच्या आरक्षणाची मर्यादा जी आहे 50% आत आणल्यानंतरच निवडणुका घोषित केल्या जातील असं एकूणच चित्र होतं. पण मात्र आता निवडणुकांसाठी आज ही राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडते आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीचं बिगुल वाजलं जाईल. तारीख एकंदरीतच निश्चित होईल. ठीक आहे, अगदी मात्र मीनाक्षी, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेल्या राहा. काही तपशील देखील आपल्याला पाहायचा आहे. तर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होते. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात आता निवडणूक आयोग कशा पद्धतीची घोषणा करते आणि या निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल याची स्पष्टता देखील या पत्रकार परिषदेच्या नंतर येणार आहे. तर पुढच्या काही मिनिटांमध्येच राज्य निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात होते आहे. 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भातला हा कार्यक्रम आता जाहीर होण्याची शक्यता आहे. एकाच टप्प्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका घेण्याचा मानस दिसतोय अशी माहिती देखील आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या सगळ्या चर्चांच्या संदर्भात कशा पद्धतीची स्पष्टता देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. जळगाव, लातूर यासोबतच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. सोबतच भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पुणे महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे. पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या महापालिकांचा देखील यामध्ये समावेश आहे. इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानगर, धुळे याही महानगरपालिकांचा समावेश आहे. जळगाव, मालेगाव, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना, नागपूर, अमरावती, अकोला या महापालिकांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांच्या देखील निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांच्या संदर्भात कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या वतीनं आज जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या काही मिनिटांमध्येच निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद सुरू होते. आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी जोडलेल्या आहेतच. मीनाक्षी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतोय नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा विरोधकांच्या वतीनं सातत्यानं मतदार याद्यांमध्ये जे घोळ झाले त्या संदर्भात अनेक आरोप करण्यात आले, अनेक आक्षेप घेण्यात आले. त्या आरोपांसंदर्भात आणि त्या आक्षेपांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं आज काही स्पष्टता दिली जाण्याची शक्यता आहे का? निश्चितच एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपण पाहतोय विरोधकांकडनं वोट चोरीचा मुद्दा असेल हा संपूर्ण आता ह्यावरती आंदोलन केलं होतं. मात्र राज्य निवडणूक देऊन मुदत देखील त्यांना देण्यात आली होती. ह्या सगळ्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पडत असताना या संदर्भात देखील काही निवडणुकीच्या वतीनं काही घोषणा केली जाते का, काही महत्वाचे मुद्दे मानले जातात का, काही स्पष्टता केली जाते का, हे देखील पाहतोय की मुंबईसह पुण्यासह राज्यातील 29 महापालिका निवडणुका ज्या आहेत ते एकाच टप्प्यात होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण इथे जर आपण पाहिलं तर 50% जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो पाहिलं तर नागपूर आणि चंद्रपूरच्या निवडणुकीनंतरच होईल. कारण तिथे आपण पाहतोय की 50%हून अधिकचं आरक्षण जे आहे ते झालेलं आहे, देण्यात आलेलं आहे आणि असा संपूर्ण अंदाज असताना एकूणच आता आयोगातील सगळ्याची जी माहिती आहे त्यामध्ये राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील आणि त्यामुळे पुढील काही मिनिटातच आता ही राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकूणच घोषणा जी आहे ती निवडणुकीची केली जाऊ शकते. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी संपूर्ण आता तयारी केलेली आहे, मागच्या अनेक वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत आणि आज राज्य निवडणूक आयोगाकडनं या निवडणुकीच्या म्हणजेच प्रतीक्षा लागलेली आहे. या सगळ्याकडे आज निवडणूक आयोगाच्या वतीनं ही तारीख जी आहे ती निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या ह्या पत्रकार परिषदकडे लागलेल्या आहेत. एकूणच सांगितलं जात आहे की
29 महापालिकेसाठी हो. जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत मतदानासाठी ही प्रक्रिया पार पडू शकते आणि एकूणच 2-3 दिवसामध्येच जो काही निकाल आहे तो देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. तर असं सगळं चित्र जर असताना एकूणच इथे जर आपण पाहिलं तर ओबीसी आरक्षणाचा आणि 50% ओलांडलेली जी मर्यादा आहे याबाबतचा न्यायालयाच्या अंतिम निकालाचा जो काही अधीन राहिलेला आहे याकडे जरी न पाहता मात्र चंद्रपूर आणि नागपूरचा मुद्दा सोडला तर मात्र निवडणुका ज्या आहेत त्या पार पडतीलच. त्यामुळे एकूणच निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी असतील किंवा मग सहाय्यक अधिकारी असतील यांची नावे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या तयारीला हा संपूर्ण आता वेग लागलेला पाहायला मिळत होता. एकूणच आता राज्यात आपण पाहतोय की आज नंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. आता ह्या पत्रकार परिषदेमधनं काय नेमकी तारीख निश्चित केली जाते हे पाहणं महत्वाचं राहील. पण ह्यानंतर आपण पाहतोय की आचारसंहिता देखील आता लागू होतील आणि संपूर्ण आता त्यापूर्वीच आपण पाहतोय की महायुतीच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांनी जी प्रलंबित असलेली कामं असतील किंवा मग काही उद्घाटन सोहळे असतील हे आटपण्यास सुरू केलेली आहेत, ही पूर्ण केलेली आहेत. आज देखील आपण पाहिलं तर पुण्यामध्ये मोठे कार्यक्रम जे आहेत, उद्घाटन सोहळे जे आहेत ते पार पडले होते. मात्र आता निवडणूक आयोगाचे अधिकारी जे आहेत ते पोहोचत आहेत. एकूणच आपण पाहतोय की राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि सुरेश काकाणी जे सचिव आहेत ते देखील आता पोहोचलेले. त्यामुळे ही पत्रकार परिषद आता सुरू होत आहे. शुभम. अगदी मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या पत्रकार परिषदेच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.